आज आहे माझ्या मम्मीचं कन्यापूजन आणि आता मम्मी ते तयारी करते. सकाळचे किती वाजलेत मम्मी? 9 साडे. कारण त्यात सगळे छोटे छोटे सो गाईज आता आम्ही काय सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो दिस इज श्रीकिनी. तर गाईज आज होता नवरात्रीतला 7वा दिवस आणि आमच्या आत्याचे कुलदैवतांच्या इथे पण घट बसवला आत्याने. सो आम्ही आत्याच्या घरी गेलतो कुलदैवतांचं जागरण करायला. सो म्हणजे मी नव्हते गेले, माझ्या मम्मी या डॉलताई राजताई हे लोक गेलते. सो त्या गेल्या तिथे थोडा वेळ नाचल्या, तिथे पण खूप मजा केली त्यांनी आणि आत्याचे कुलदैवत म्हणजे आत्याच्या घरी जागरण केला थोडा वेळ. आणि यांचा मुन्ना भाई पण नाचून बसू शकता. मी नाही गेले कारण मला होता अभ्यास आणि एक्झाम आले तर अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी नव्हते गेले. सनन जाए रजिया करबे की रात में चूड़ी खनकाई तूने आधी ही बात में. सनन सनन जाए रजिया करबे की रात में चूड़ी खनकाई तूने आधी ही बात में. करबे की रात पे धड़के मेरा जिया कह देना. आत्याच्या इथे थोडा वेळ नाचून नंतर मम्मी गेले त्यांच्या महिला मंडळाच्या इथे. तिकडे पण गरबा असतो. सो तुम्ही बघू शकता की खूप जास्त क्राऊड आहे. तरी आत्ता नव्हता जास्त, नंतर खूप जास्त वाढला. सो क्राऊड फुल आहे आणि इथे पण खूप मजा केली त्यांनी. क्राऊड पण खूप मस्त असतो. सगळे लोक खूप छान असे नाचतात, वेगवेगळ्या स्टाईलचा गरबा खेळतात आणि मम्मी आपण केलं सो त्या पण तिथे नाचल्या. आणि या 2 क्युटी तुम्ही बघू शकता, यांनी म्हणजे यांच्या मम्मी पप्पांनी पण देणगी दिलेली इथे छान अशी. सो त्यांचा पण सत्कार करण्यात आला. आणि त्यानंतर महिला मंडळाच्या इथे थोडा वेळ नाचून तिथे मजा करून आमच्या मम्मी आल्या इथे आमच्या पाड्याच्या देवीच्या इथे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता सगळे आमच्या गावातले वगैरे लोक, सगळ्या लेडीज गर्ल्स सगळ्या नाचत होत्या. इथे पण आमच्या मम्मी यांनी नाचल्या, थोडा मजा केली, सगळं झालं. आणि यस पुढे बघायला तुम्ही कसं काय होतं आहे. सो 3 जागेंवर खूप मजा केलेली आहे त्यांनी गरबा खेळून. पाड्याच्या तिथे आम्ही गरबा तर खेळतोच आणि सोबत आम्ही दांडा पण खेळतो. चित्रा बोलतात काही जण, काही दांड्या बोलतात आणि ते पण खेळतो.
आणि आज आहे मम्मीचं कन्यापूजन. सो मम्मी इथे त्याचीच तयारी करते आणि मम्मीने कन्यापूजनसाठी खीरपुरी बनवले. आज आहे माझ्या मम्मीचं कन्यापूजन आणि आता मम्मी इथे तयारी करते. सकाळचे किती वाजलेत मम्मी? 9 साडेनऊ वाजलेत आणि मम्मी ज्यांना पूजणार आहे ते आता येतीलच थोड्या वेळात. सो आता मम्मी इथे सगळी तयारी करून ठेवते. बसायला त्यांना टाकले, रांगोळी काढले, या सगळ्या वस्तू आहेत जी द्यायच्या आहेत. परत देवाला पण नैवेद्य दाखवून झालं आहे आणि त्यांना आज आम्ही खीरपुरी केले खायला. मी इकडे त्यांचे गिफ्ट्स पॅक करते. सो 5 जणी पूजणार आहे मम्मी, गर्ल्स, कुमारिका. आणि वृष्णी पण आले, वृष्णीला पण पूजणार. वृष्णी हाय हाय कर, हाय. वृष्णीला काय आमच्या सो गाईज आता आम्ही काय सो गाईज इथे आम्ही आता खीरपुरी केले सगळ्यांना खायला. सो त्यामुळे आम्ही वाढून ठेवलं. 2 मिनटं वृष्णी, वाढून ठेवलंय आणि आम्ही सगळ्यांना थोडं थोडं दिलंय. लागलं तर परत देऊ, कारण सगळ्या ज्या आपल्या ज्यांना आपण पूजणार आहोत त्या सगळ्या आपल्या छोट्या छोट्या गर्ल्स आहेत. त्यामुळे सध्या त्यांना थोडंच वाढलंय. बाहेर पण सगळी तयार झाले आणि बघा आपली सगळ्यात छोटी. चल बाहेर जायला बघा इथे सगळ्या वस्तू मांडून ठेवल्यात, म्हणजे फळं, हार, पाणी, म्हणजे सगळं इथे मांडून ठेवलंय. इथे त्यांना बसायला अंथरलंय आणि गिफ्ट्स कुठे आहेत? हां इथे. सो गिफ्ट्स पण ठेवलेत. सो अशा प्रकारे आपली सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त ते येतील तेव्हा आपण त्यांना पूजू, त्यांना जेवायला देऊ आणि गिफ्ट्स पण देऊ. इथे पण इथे जेवायला मांडून ठेवलंय. इथे पूजणार आणि त्यांना इथे जेवायला बसवणार. सो गाईज आता इथे मम्मीच्या कुमारिका ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. 4 जणी आहेत. 1 जण आहे ती लेट आली थोडी, पण तिला पण घेतले पुढे व्लॉगमध्ये. सो यस आता त्या आलेल्या आहेत. या बघू टाकला या आतमध्ये. चला नेत्रा बॅग ठेवा आणि बसा इथं. सो गाईज आधी आम्ही सगळ्यांना जेवायला बसवलं इथे आणि आमच्या वृष्णी मॅडम खात नव्हत्या, सो त्यांना मी भरवत होती. सो गाईज आता हिला वृष्णीला इथे कंटाळा आलाय, सो त्यामुळे ती रडते, खूपच जास्त रडत होती. पण नंतर झाली थोडी शांत आणि इथे मम्मी तुम्ही बघू शकता सगळ्यांना जे आहेत त्यांना हळदी कुंकू लावते आणि त्यांना गजरा घालते. सो त्यांची पूजा करते. आणि गाईज आता इथे माझी मम्मी
केली, माझे पण पाय वगैरे धुतले, मला पण पुजला आणि मला काय गिफ्ट दिला, मला एक ॲपल दिला आणि काही दक्षिणा दिली. आणि आजच आमच्या पाड्याच्या देवीच्या इथे होम पण होता. सो त्यामुळे आम्ही आलतो, आमच्या जिथे होम होता त्या ठिकाणी आलतो आम्ही. आणि आमच्या इथे होमावर लग्न झालेले 5 जोडपे बसतात. सो तुम्ही बघू शकता इथे बसलं आणि होम चालू आहे, अजून झाला नाही आहे. सो आता इथे थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे, ते पण तुम्हाला दिसेलच पुढे पुढे. आणि होम झाला की आम्ही जेवलो, थोडा वेळ बसलो आणि मग घरी गेलो. हॅलो सो गाईज अशाच प्रकारे होम झाला, आम्ही पाय वगैरे पडलो, जेवलो. होमाच्या दिवशी इथे सगळ्यांसाठी जेवण पण असतं. सो आम्ही जेवलो आणि मग घरी गेलो. सो कसा वाटला हा व्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. या व्लॉगला खूप सारा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इंस्टा पेज आशू22 2012 पण फॉलो करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.